नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. एका नोटीसमुळे गेले 3 जीव. बेडवर आढळले आई आणि 2 मुलांचे मृतदेह. पिंपरी चिंचवड येथील घटना. पिंपरी चिंचवड जवळील ताथवडे परिसरात एका दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 35 वर्षीय कल्पना सूर्यवंशी आणि त्यांची 2 मुले, 15 वर्षाची मुलगी शुभश्री व 10 वर्षाचा मुलगा दादू यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे कुटुंब भाड्याने राहत होते. आर्थिक विवंचनेतून या मातेने हे टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सोमवारी सकाळपासून हे घर उघडलं गेलं नव्हतं. कल्पना यांची बहीण त्यांना भेटायला आली असता आतून कोणीच दार उघडलं नव्हतं. तिने शेजाऱ्यांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडला तेव्हा तिघेही बेडवर निपचित पडलेले दिसले. त्यांना तातडीनं पिंपरी येथील YCM रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार कल्पना यांनी सोमवारी सकाळी नाश्त्याला इडली सांबर बनवले होते. याच अन्नातून मुलांना विष दिल्यानंतर त्यांनी स्वतः विष प्राशन केल्याचा संशय आहे. वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल.